समजा आपल्याकडे खूप मर्यादित पैसे आहेत. म्हणजे देशाची अर्थव्यवस्था सावरण्याची वेळ आली आहे आणि अशावेळी आपल्यासमोर 2 मुख्य पर्याय आहेत. कोणते 2 पर्याय? पहिला पर्याय म्हणजे उपलब्ध असलेल्या पैशातून थेट ब्रेड विकत घेणे, म्हणजे आजच्या आज लोकांची भूक भागेल. बरोबर. हा झाला तात्काळ उपाय. आणि दुसरा पर्याय असा आहे की ब्रेड न घेता ते पैसे साठवून ठेवायचे. त्यातून लोखंड विकत घ्यायचं आणि एक मोठी भट्टी किंवा ओव्हन तयार करायचं. म्हणजे थोडा दीर्घकालीन विचार. अगदी बरोबर. ही भट्टी तयार करायला कदाचित 10 वर्ष लागतील, पण एकदा का ती तयार झाली की ती कायमस्वरूपी सर्वांसाठी ब्रेड बनवू शकेल. पण यात एक खूप मोठा धोका लपलेला आहे ना? हो, तोच तर मुख्य मुद्दा आहे. ती भट्टी उभी राहीपर्यंत आपण आणि आपले लोक अन्नाविना तग धरू शकू का? हाच तो मूलभूत प्रश्न आहे. नक्कीच. आणि आज आपण याच प्रश्नाभोवती फिरणाऱ्या एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. हो ना, आजची ही सखोल चर्चा कोणत्याही सर्वसामान्य विषयावर नाहीये. आपल्यासमोर ऐतिहासिक दस्तावेजांचा, आर्थिक मॉडेल्सचा आणि संशोधनाचा एक मोठा ढिगारा आहे. आणि या सगळ्याचा आधार घेऊन आपण एका अत्यंत धाडसी निर्णयाचं विश्लेषण करणार आहोत. अगदी. आणि काही अंशी बेदरकार वाटणाऱ्या या निर्णयाचा संबंध आहे भारताच्या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेशी. म्हणजे साधारण 1956 ते 1961चा काळ. हो, एका नुकत्याच स्वतंत्र झालेल्या देशाने आपल्या भविष्यासाठी एक महाकाय जुगार खेळला होता. तो जुगार म्हणजे केवळ शेतीवर अवलंबून न राहता थेट अवाढव्य अवजड उद्योगधंद्यांकडे वळण्याचा निर्णय. आणि विशेषतः शालेय इतिहासाच्या वर्गात आपण या योजनेबद्दल वाचतो, पण आज आपण या धोरणाचे अर्थशास्त्र आणि त्याचे खरे परिणाम उलगडून पाहणार आहोत. बरोबर. या चर्चेत आपण त्याचे आंतरराष्ट्रीय संदर्भ आणि त्यामुळे निर्माण झालेले भीषण आर्थिक संकट यावरही प्रकाश टाकणार आहोत. चला तर मग या ऐतिहासिक प्रवासात डुबकी मारूया. नक्कीच. अर्थशास्त्राच्या परिभाषेत सांगायचे तर याला वर्तमान उपभोगाचा त्याग करून भविष्यातील भांडवल निर्मितीकडे वळणे असं म्हणतात. म्हणजे आत्ताच्या गरजा बाजूला ठेवून भविष्यासाठी गुंतवणूक करणं. हो. इंग्रजीत याला सॅक्रिफायसिंग प्रेझेंट कन्झम्पशन फॉर फ्युचर कॅपिटल ॲक्युम्युलेशन असं म्हणतात. जेव्हा आपण दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या कागदपत्रांचा अभ्यास करतो तेव्हा जाणवते की हा केवळ एक सरकारी आराखडा नव्हता. मग तो काय होतात? तो एका संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेची मूळ रचना बदलण्याचा, म्हणजे स्ट्रक्चरल ट्रान्सफॉर्मेशन घडून आणण्याचा एक अत्यंत आक्रमक प्रयत्न होता. म्हणजे नुसती मलमपट्टी न करता थेट शस्त्रक्रिया करण्यासारखं होतं हे. अगदी तसंच. तत्कालीन नेतृत्वाला आणि नियोजनकर्त्यांना याची पूर्ण कल्पना होती की हा मार्ग सोपा नाही, पण त्यांच्या मते जर भारताला खऱ्या अर्थाने आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर एक गोष्ट टाळायला हवी होती. कोणती गोष्ट? प्रदेशातून यंत्रे आयात करण्यावर अवलंबून राहणे. त्यांना वाटलं की आपल्याला आपली स्वतःची यंत्रे बनवणारी यंत्रे तयार करावी लागतील. आणि म्हणूनच हा एक ऐतिहासिक आणि जागतिक पातळीवरील अभ्यासाचा विषय बनतो. हां. या संपूर्ण प्रक्रियेच्या केंद्रस्थानी एक अतिशय रंजक व्यक्तिमत्व होतं, प्रशांतचंद्र महालनोबिस. हो, ज्यांच्या नावावर हे प्रसिद्ध मॉडेल आहे. अगदी. 1953च्या सुमारास त्यांनी या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची रूपरेषा ठरवण्यासाठी जे आर्थिक मॉडेल तयार केले त्यालाच आज आपण महालनोबिस मॉडेल म्हणून ओळखतो. आणि यात एक खूप गमतीशीर भाग आहे. कोणता? महालनोबिस हे मुळात पारंपरिक अर्थशास्त्रज्ञ नव्हतेच. अरे छा! मग ते कोण होते? ते एक संख्याशास्त्रज्ञ म्हणजे स्टॅटिस्टिशियन होते. त्यांनी संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेला एका गणितीय समीकरणात बसवण्याचा प्रयत्न केला. बापरे. म्हणजे एका गणिताच्या सूत्रावर देशाचं भवितव्य ठरत होतं. एक प्रकारे तसंच म्हणता येईल. त्यांच्या मॉडेलचा गाभा अतिशय स्पष्ट होता. सार्वजनिक क्षेत्राचा म्हणजेच पब्लिक सेक्टरचा विस्तार करणे आणि जलद औद्योगिकीकरण घडवून आणणे. आणि यासाठी देशाच्या वार्षिक राष्ट्रीय उत्पन्नात 4.5% वाढ साध्य करण्याचे लक्ष ठेवण्यात आले होते. हो, पण हे केवळ जास्त कारखाने उभारण्याबद्दल नव्हते. त्यांनी उद्योगांची स्पष्ट 2 भागांत विभागणी केली. ते 2 भाग कोणते? एक म्हणजे कन्झ्युमर गुड्स किंवा उपभोग्य वस्तू, जसं की कपडे, साबण, अन्न प्रक्रिया. आणि दुसरे म्हणजे कॅपिटल गुड्स किंवा भांडवली वस्तू, म्हणजेच पोलाद, सिमेंट आणि अवजड यंत्रसामग्री. आणि महालनोबिस यांच्या मॉडेलने थेट कॅपिटल गुड्सवर सर्व लक्ष आणि निधी केंद्रित केला. इथेच ती गणितीय गोम आहे जी समजून घेणं सर्वात महत्त्वाचं आहे.
महालनोबिस आणि तत्कालीन नियोजनकर्त्यांचा असा ठाम विश्वास होता की जर भारताने आज कापड गिरण्यांमध्ये गुंतवणूक केली तर काय होईल. म्हणजे आपण आज रोजगार देऊ शकू, लोकांना कपडे मिळतील. बरोबर. पण 10 वर्षानंतर जेव्हा त्या गिरण्यांमधील यंत्रे जुनी होतील तेव्हा ती नवीन यंत्रे विकत घेण्यासाठी आपल्याला पुन्हा परकीय देशांवर अवलंबून राहावं लागेल. म्हणजे तोच खर्च पुन्हा करावा लागेल. अगदी. यावर उपाय काय? तर कापड बनवण्याऐवजी कापड बनवणारी यंत्रे तयार करणारा पोलादाचा कारखानाच उभा करणे. म्हणजे मुळावरच घाव घालायचा. हे 2 क्षेत्रांचं मॉडेल म्हणजे 2 सेक्टर मॉडेल रशियन अर्थशास्त्रज्ञ फेल्डमन यांच्या विचारांनी प्रेरित होते असे मी वाचत होते. हो ना. तत्कालीन परिस्थितीचा विचार करता जागतिक बाजारपेठेबद्दल एक प्रकारची एक्सपोर्ट पेसिमिझम म्हणजे निराशावादी दृष्टिकोन होता. तो का बरं? कारण विकसनशील देश केवळ शेतीमाल किंवा कच्चा माल निर्यात करून कधीही श्रीमंत होऊ शकत नाहीत, असा तो विचार होता. म्हणजे आपण फक्त कापूस विकून महासत्ता बनू शकत नाही, तर आपल्याला स्वतःचे कारखाने लागतील. अगदी बरोबर. त्यामुळे स्वयंपूर्णता साध्य करण्यासाठी थेट मूलभूत आणि अवजड उद्योगांमध्ये गुंतवणूक करणे हाच एकमेव शाश्वत मार्ग मानला गेला. आणि ती जोखीम पेलण्याची क्षमता त्यावेळी कोणत्याही खासगी भारतीय उद्योजकाकडे नव्हती. नक्कीच. खाजगी क्षेत्राकडे एवढा पैसाच नव्हता. आणि या गुंतवणुकीचा जो आकडा या दस्तावेजांमध्ये नमूद केला आहे तो खरोखरच अवाढव्य आहे. किती होता तो आकडा? या योजनेसाठी तब्बल 50 अब्ज रुपयांची तरतूद करण्यात आली होती. बापरे, 50 अब्ज. हो, आणि प्रत्यक्षात 48 अब्ज रुपये यावर खर्च केले गेले. 1956च्या दशकात 48 अब्ज रुपये म्हणजे अर्थव्यवस्थेच्या आवाक्याबाहेरची गोष्ट होती. नक्कीच. त्यातून काय काय उभं राहिलं? यातून वीज, सिंचन, दळणवळण, रेल्वेचे जाळं आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाकाय पोलाद कारखाने उभारले गेले. पण साहजिकच एवढी मोठी उडी घेण्यासाठी केवळ देशांतर्गत संसाधनं पुरेशी नव्हती. हो ना, भारताला परकीय मदत आणि नव्या तंत्रज्ञानाची नितांत आवश्यकता होती. आणि इथेच तत्कालीन जागतिक राजकारणाचा म्हणजे शीतयुद्धाचा संदर्भ अतिशय रंजक वळण घेतो. म्हणजे बघा, एकीकडे जग अमेरिका आणि सोव्हिएत युनियन अशा 2 गटांत विभागले गेले होते. पण भारताने अलिप्ततावादी धोरण म्हणजे नॉन अलाइन्ड मूव्हमेंट स्वीकारले होते. हो, पण तरीही या पोलाद कारखान्यांसाठी भारताने दोन्ही गटांकडून अतिशय हुशारीने मदत मिळवली. हे कसं शक्य झालं? हे जागतिक मुत्सद्देगिरीचे एक उत्तम उदाहरण आहे. तुम्ही जर या काळात उभारल्या गेलेल्या प्रकल्पांची यादी पाहिली तर लक्षात येईल की भिलाई येथील पोलाद कारखाना उभारण्यासाठी सोव्हिएत युनियनने मदत केली. आणि राऊरकेला येथील कारखान्यासाठी पश्चिम जर्मनीने तंत्रज्ञान पुरवले. आणि दुर्गापूरच्या प्रकल्पासाठी युनायटेड किंगडमने आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य दिले. अरे वा, म्हणजे सर्वांकडून फायदा करून घेतला. हो, जागतिक महासत्तांना भारतासारख्या मोठ्या आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या देशात आपला प्रभाव निर्माण करायचा होता आणि भारताने स्वतःचा औद्योगिकीकरणासाठी या स्पर्धेचा पुरेपूर फायदा करून घेतला. या परकीय मदतीमुळे देशात केवळ विटा आणि सिमेंटच्या इमारती उभ्या राहिल्या नाहीत, तर अत्याधुनिक परकीय तंत्रज्ञान थेट भारतात आले. अगदी. ईशान्य भारतात रेल्वेच्या जाळ्याचा विस्तार याच परकीय गुंतवणुकीचा आणि तांत्रिक प्रगतीचा एक भाग होता, ज्यामुळे खनिजे आणि कच्चा माल या नव्या कारखान्यांपर्यंत पोहोचवणं शक्य झालं. हे सगळं ऐकायला एका भव्य आणि यशस्वी आधुनिक राष्ट्राच्या उदयासारखं वाटतं. पण एक मिनिट, इथे मला एक प्रश्न विचारायचा आहे. बोला ना, काय खटकलं तुम्हाला? जेव्हा मी या स्रोतांमधील काही बारीक तपशील वाचत होते तेव्हा काही गोष्टी खटकल्या आणि एका वेगळ्याच विरोधाभासाकडे लक्ष गेलं. कोणता विरोधाभास? बघा, 1957 मध्ये जेव्हा देशात गरिबी आणि अन्नाची कमतरता हे अतिशय गंभीर प्रश्न होते, तेव्हा भारताने अणुऊर्जा क्षेत्रात म्हणजे न्यूक्लिअर पॉवर फील्डमध्ये काम करण्यासाठी तरुणांचा शोध घेण्यासाठी शिष्यवृत्ती आणि टॅलेंट प्रोग्राम सुरू केले. संशोधन आणि अणुऊर्जा केंद्रे उघडली गेली. आता माझा ह्या धोरणावर थोडा आक्षेप आहे. आक्षेप? का बरं? एकीकडे देशात लाखो लोक दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत होते. त्यांच्या मूलभूत गरजाही पूर्ण होत नव्हत्या. अशा वेळी थेट अणुऊर्जा संशोधनासारख्या अत्यंत प्रगत, अतिखर्चिक आणि ज्याचा तात्काळ कोणताही फायदा मिळणार नाही अशा क्षेत्राकडे संसाधने वळवणे हे आर्थिकदृष्ट्या किती व्यवहार्य होते? तुमचा मुद्दा रास्त आहे. हे म्हणजे खायला अन्न नसताना मंगळ मोहिमेची तयारी करण्यासारखं नव्हतं का? वरवर पाहता हा आक्षेप अगदी योग्य आणि स्वाभाविक वाटतो. गरिबीत अडकलेल्या देशाने अणुऊर्जेचा विचार करणे हा एक प्रकारचा उधळेपणाच वाटू शकतो.
मग तरीही तो निर्णय का घेतला गेला? कारण आपण याकडे लीप फ्रॉगिंग म्हणजे तंत्रज्ञानाची मोठी झेप आणि मानवी भांडवल किंवा ह्युमन कॅपिटल ह्या संकल्पनांच्या चष्म्यातून पाहिले पाहिजे. म्हणजे भविष्याची तयारी. अगदी. अणुऊर्जा, अवकाश संशोधन किंवा उच्चस्तरीय वैज्ञानिक संस्था या गोष्टी एका रात्रीत उभ्या राहत नाहीत. हो, त्याला अनेक दशके लागतात. जर एखाद्या देशाला 80 किंवा 2000च्या दशकात तंत्रज्ञानात आघाडीवर राहायचे असेल तर त्यासाठी लागणारे भौतिकशास्त्रज्ञ आणि अभियंते 1957 मध्येच तयार करायला लागतात. तो एक पिढ्यानपिढ्या चालणारा प्रवास असतो. बरोबर. जर तत्कालीन नेतृत्वानं केवळ तात्कालिक गरिबीवर लक्ष केंद्रित केले असते आणि भविष्यातील तंत्रज्ञानाकडे पाठ फिरवली असती तर भारत कायमस्वरूपी केवळ एक कृषीप्रधान आणि मजुरी करणारा देश राहिला असता. असं आहे तर. म्हणजे भविष्यातील जागतिक व्यवस्थेत स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी हे मानवी संसाधनांचे आणि संशोधनाचे बीज रोवणे हा एका दीर्घकालीन दृष्टिकोनाचा भाग होता. नक्कीच. तो दूरदृष्टीचा निर्णय होता. भविष्याची तरतूद करण्याचा तो विचार पटण्यासारखा आहे, पण आपण पुन्हा वास्तवाच्या जमिनीवर येऊया, जिथे अर्थशास्त्राचे कडक नियम लागू होतात. इथेच खरी गोम आहे. 48 अब्ज रुपयांची प्रचंड गुंतवणूक, आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान आणि महाकाय कारखाने या सगळ्यांचं गणित शेवटी कागदावर जसे मांडले होते तसे वास्तवात जुळले का? तर अजिबात नाही. हो ना, या स्रोतांमधील आकडेवारी स्पष्ट सांगते की अर्धा कार्यकाळ संपताच ही योजना अपयशी ठरणार असल्याचा अंदाज वर्तवला गेला होता. हो, कारण राष्ट्रीय उत्पन्नात 4.5% वाढीचे लक्ष होते, पण प्रत्यक्षात फक्त 4.27% साध्य झाले. पण आकड्यांचा खेळ बाजूला ठेवला तर खरी समस्या खूप मोठी होती असं मला वाटतं. कोणती समस्या? माझा असा अंदाज आहे की जेव्हा आपण हजारो डॉलर्स किमतीचे टर्बाईन्स आणि अवजड यंत्रसामग्री परदेशातून आयात करत होतो, तेव्हा त्या बदल्यात आपण निर्यात काय करत होतो? हा खूपच कळीचा मुद्दा आहे. आपण निर्यात करत होतो चहा, कापूस आणि ताग. यातून मिळणारं परकीय चलन त्या महाकाय आयातीचा खर्च पेलण्यासाठी नक्कीच अपुले पडणार होते. आपण कोणताही सेफ्टी नेट नसताना ही उडी मारली होती का? नेमकं हेच घडलं. आणि याच परिस्थितीमुळे 1957 मध्ये भारताला एका अत्यंत भीषण संकटाला सामोरे जावे लागले. कोणतं संकट? त्याला म्हणतात बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस. तुम्ही जो मुद्दा मांडलात तो परकीय व्यापाराच्या अर्थशास्त्राचा गाभा आहे. म्हणजे आयातीचं बिल वाढलं. हो. भारताने ज्या वेगाने आणि ज्या प्रमाणात परदेशातून यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञान आयात करण्यास सुरुवात केली ते पाहता आयातीचं बिल गगनाला भिडलं. पण आपल्याकडे थोडे पैसे होते ना ब्रिटनकडे जमा असलेले? हो. दुसऱ्या महायुद्धानंतर भारताकडे जे काही स्टर्लिंग बॅलन्स होते, म्हणजे ब्रिटनकडे जमा असलेली भारताची परकीय चलनाची गंगाजळी, ती या आयातीपायी अतिशय वेगाने संपली. आणि दुसरीकडे आपली निर्यात ही प्रामुख्याने प्राथमिक कृषी उत्पादनांची होती, ज्याला आंतरराष्ट्रीय बाजारात फारशी किंमत नव्हती. यामुळे व्यापार तूट म्हणजेच ट्रेड डेफिसिट प्रचंड वाढली आणि देशाकडे परदेशातील देणी देण्यासाठी परकीय चलनच उरले नाही. बापरे, हा केवळ पैशांचा तुटवडा नव्हता, तर हे एका चुकीच्या आर्थिक अंदाजाचे फलित होते. अगदी बरोबर. आणि या परकीय चलनाच्या संकटावर उपाय म्हणून सरकारने जो मार्ग निवडला त्याने देशांतर्गत अर्थव्यवस्थेला आणखी एक मोठा धक्का दिला. हो. तो मार्ग होता अवमूल्यन किंवा डिव्हॅल्युएशन. शालेय अर्थशास्त्रात आपण वाचतो की भारताच्या चलनाचे 2 वेळा अवमूल्यन करावे लागले. आता हे अवमूल्यन म्हणजे नक्की काय? अवमूल्यन म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात स्वतःच्या चलनाचे म्हणजेच रुपयाचे मूल्य मुद्दाम कमी करणे. यामागील अर्थशास्त्रीय तर्क असा असतो की रुपया स्वस्थ झाला की परदेशी लोकांसाठी भारतातील वस्तू स्वस्त होतात, ज्यामुळे भारताची निर्यात वाढेल आणि भारतीयांसाठी परदेशी वस्तू महाग झाल्यामुळे आयात आपोआप कमी होईल. पण दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या बाबतीत हे लॉजिक पूर्णपणे उलटले ना? हो, कारण आपल्याला ते पोलाद कारखाने आणि यंत्रसामुग्री आयात करणे भागच होते. ते आपण थांबू शकत नव्हतो. म्हणजे आपली आयात इनिलॅस्टिक होती. अगदी बरोबर. त्यामुळे रुपयाचं मूल्य कमी झाल्यावर याच यंत्रसामुग्रीसाठी भारताला पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने जास्त पैसे मोजावे लागले. अरे चा. म्हणजे फायदा होण्याऐवजी तोटाच झाला. आणि याचा परिणाम देशांतर्गत अर्थव्यवस्थेवर अत्यंत विनाशकारी झाला. अवमूल्यनामुळे केवळ आयात महागली नाही, तर त्याचा थेट परिणाम महागाई वाढण्यात झाला. आणि इथे आपण एका अत्यंत महत्त्वाच्या चक्राकार कारणमीमांसेकडे म्हणजे सर्क्युलर कॉझॅलिटीकडे वळतो असं मला वाटतं. कसं काय? कारण
ह्या संकटाचं मूळ केवळ परकीय चलन नव्हते, तर ते योजनेच्या बजेट वाटपात दडलेले होते. हो, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. ह्या 48 अब्ज रुपयांच्या बजेटमध्ये अवजड उद्योग उभे करण्यासाठी जो पैसा वळवला गेला तो कुठून आला? कुठून आला? तर तो पहिल्या पंचवार्षिक योजनेतील यशस्वी ठरलेल्या शेती आणि सिंचन क्षेत्राच्या बजेटमधून कापला गेला होता. हाच तो सर्वात मोठा फटका होता. जेव्हा तुम्ही एका कृषीप्रधान देशात शेतीतील गुंतवणूक कमी करता, तेव्हा त्याचे परिणाम साखळी पद्धतीने संपूर्ण अर्थव्यवस्थेत उमटतात. सिंचन आणि शेतीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे कृषी उत्पादनात मोठी घट झाली आणि देशात अन्नाचा तुटवडा निर्माण झाला. हाच तो खरा टर्निंग पॉइंट आहे, जिथे महालनोबिस मॉडेलचा गणितीय समतोल प्रत्यक्ष वास्तवात पूर्णपणे कोलमडला. म्हणजे कसं? एकीकडे शेतीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अन्नाचं उत्पादन कमी झाले आणि दुसरीकडे आपण जे महाकाय पोलाद कारखाने आणि धरणे बांधत होतो, तिथे काम करण्यासाठी लाखो मजुरांना रोजगार मिळाला. म्हणजे या मजुरांच्या हातात आता पगार येऊ लागला होता. अर्थशास्त्राचा साधा नियम काय सांगतो? जेव्हा लोकांच्या हातात पैसा येतो, तेव्हा ते सर्वात आधी काय मागतात? अन्नधान्य आणि मूलभूत वस्तूंची मागणी करतात. बरोबर. तर इथे परिस्थिती अशी झाली की अन्नाची मागणी प्रचंड वाढली होती, कारण मजुरांकडे पैसा होता. पण अन्नाचा पुरवठा मात्र घटला होता, कारण शेतीचे बजेट कापले गेले होते. अगदी अचूक. मागणी जास्त आणि पुरवठा कमी. यातून देशात अन्नाच्या किमती गगनाला भिडल्या. आणि अन्नधान्याची महागाई म्हणजे फूड इन्फ्लेशन हाताबाहेर गेली. म्हणजे ज्या कारखान्यांनी देशाला प्रगतीपथावर नेणे अपेक्षित होते, त्यांच्यामुळेच निर्माण झालेली महागाई अर्थव्यवस्थेला पोखरत होती. हा अर्थशास्त्रातील ऑपॉर्च्युनिटी कॉस्टचा सर्वात कठू धडा होता. ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे काय? पूर्ण योजनेला मारक ठरला. खूपच गंभीर परिस्थिती होती. शिवाय या सर्व प्रक्रियेत आणखी एका महत्वाच्या घटकाची पूर्णपणे गळचेपी झाली. कोणता घटक? खाजगी उद्योग, म्हणजेच प्रायव्हेट सेक्टर. अरे हो, आपण त्यांच्याबद्दल तर बोललोच नाही. महालनोबिस मॉडेलने सार्वजनिक क्षेत्राला अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू मानलं. सर्व प्रकारची संसाधने, परवाने आणि कच्चा माल सरकारने स्वतःच्या ताब्यात ठेवला. यामुळे खासगी उद्योजकांना व्यवसाय वाढवण्यासाठी न भांडवल मिळाले न प्रोत्साहन. याच काळात लायसन्स राजची मुळे आणखी घट्ट झाली. एक प्रकारे अर्थव्यवस्थेची दोनपैकी एक इंजिन सरकारने स्वतःहून बंद करून टाकली होती. आणि जेव्हा शेती कोलमडली आणि सार्वजनिक क्षेत्रातील प्रकल्पांना पैशांची चणचण भासू लागली, तेव्हा या संकटातून बाहेर काढण्यासाठी खासगी क्षेत्राकडे कोणतीही ताकद उरली नव्हती. अगदी खरंय. त्याचं होतं. बरोबर. पण त्या छताला आधार देणारे शेतीच्या आणि खासगी क्षेत्राच्या भिंतीच आपण कमकुवत करून ठेवल्या होत्या. खूप छान उदाहरण दिलं तुम्ही. या संपूर्ण सखोल विश्लेषणातून एक गोष्ट स्पष्ट होते की महालनोबिस मॉडेल कागदावर एक उत्कृष्ट गणितीय समीकरण होतं. हो, आणि त्यांचा हेतू प्रामाणिक होता हे आपण नाकारू शकत नाही. हो ना. देशाला स्वावलंबी बनवणे, मूलभूत पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि लोकांचं जीवनमान उंचावणे हाच त्यांचा उद्देश होता. पण अर्थव्यवस्थेची गुंतागुंत केवळ समीकरणांवर चालत नाही. त्याच मानवी वर्तन, जागतिक धक्के आणि मुख्य म्हणजे हवामान व शेती यांसारखे अनपेक्षित घटक समाविष्ट असतात. बेरोजगारी कमी करण्याचं उद्दिष्ट साध्य झाले नाही, गरिबी हटली नाही आणि देशाला परकीय कर्जाच्या एका मोठ्या ओझ्याखाली दबावे लागले. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेला अल्पकाळात आलेले हे अपयश भारताच्या आर्थिक इतिहासातील एक अतिशय गडद आणि धडा शिकवणारा काळ मानला जातो. हे खरे आहे की अल्पावधीत ही योजना अपयशी ठरली. ती तिचे आर्थिक विकास दराचे लक्ष्य गाठू शकली नाही आणि त्यामुळे भारताला प्रचंड आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. मग ह्याचा काहीच फायदा झाला नाही का? असं नाही म्हणता येणार. इतिहासाचे मूल्यमापन करताना केवळ एका दशकाचा विचार करून चालत नाही. आज जेव्हा आपण मागे वळून पाहतो तेव्हा हे नाकारता येणार नाही की याच दुसऱ्या पंचवार्षिक योजनेने भारताच्या औद्योगिक पायाभरणीचे काम केले. म्हणजे ते पोलाद कारखाने? हो. बिलाई, दुर्गापूर आणि राऊरकेला येथील पोलाद कारखाने, भाखरा नांगल सारखी महाकाय धरणे, IIT आणि अणुऊर्जा आयोगाचा विस्तार याच काळात झाला. म्हणजे तो पाया तिथेच रचला गेला होता. ज्या सार्वजनिक क्षेत्रावर आज आपण टीका करतो, त्याच सार्वजनिक क्षेत्राने भारताला जड यंत्रसामग्री, रसायने आणि पायाभूत सुविधांमध्ये स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकवले. आणि मला वाटतं या योजनेने केलेल्या चुकांमधूनच भारताने पुढे काही महत्वाचे धडे गिरवले.
अगदी बरोबर. याच चुकांमधून भारताने पुढे हरित क्रांतीची म्हणजे ग्रीन रेव्होल्यूशनची गरज ओळखली आणि शेतीवरील लक्ष पुन्हा केंद्रित केले. आणि इथेच आपण आजच्या चर्चेच्या शेवटी एका अत्यंत विचार करायला लावणाऱ्या वळणावर येतो. कोणत्या? सुरुवातीला आपण जो ब्रेड आणि भट्टीचा संदर्भ दिला होता त्यावरून एक प्रश्न उपस्थित होतो. हे खरे आहे की या बेदरकार जुगारामुळे देशाने गरिबी, महागाई आणि परकीय चलनाचा प्रचंड मोठा फटका सहन केला. अनेक लोकांना याची भारी किंमत मोजावी लागली. पण जरा विचार करूया. कसला विचार? जर त्या काळात तत्कालीन नेतृत्वाने सुरक्षित मार्ग निवडला असता, जर त्यांनी पोलाद कारखाने, धरणे आणि अणुऊर्जेसारख्या महाकाय आणि वादग्रस्त प्रकल्पांचा पायाच रचला नसता. म्हणजे भविष्याची भट्टी बांधण्याऐवजी केवळ आजचा ब्रेड विकत घेतला असता. अगदी तेच. तर आजचा आधुनिक भारत कसा दिसला असता? हा खरोखरच खूप मोठा प्रश्न आहे. आज आपण अंतराळ मोहिमांमध्ये जे यश मिळवतोय किंवा माहिती तंत्रज्ञान आणि औद्योगिक उत्पादनात जागतिक पातळीवर जी स्पर्धा करतोय, ती ताकद आपल्याला कुठून मिळाली असती? तो पाया नसता तर आपण आज इथवर पोहोचू शकलो असतो का? हा एक अतिशय गुंतागुंतीचा आणि प्रक्षोभक प्रश्न आहे आणि याच प्रश्नासोबत आज आपण इथेच थांबूया. यावर आपण सर्वांनी नक्की विचार करायला हवा. धन्यवाद.